कारण गंगाधरच शक्तिमान होते आपल्याला नंतर कळलं. टूथपेस्ट नव्हती तेव्हा, कोलगेटच होती. नक्कीच काय. नमस्कार, मी आहे सांची. मी आहे सचिन. तर आज आम्ही आलोय आपल्या भेटीसाठी काही आमच्या आठवणी घेऊन. आम्ही सध्या युट्यूबवर नवीनच चॅनल सुरू केले, तर त्यावर नवीन मेमरीज तयार करण्याआधी आम्ही आमच्या काही मेमरीज आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करतोय आणि आम्हाला खात्री आहे की या मेमरीज सोबत तुम्ही नक्की रिलेट कराल. सुरू करूया. तुम्हाला काही बोलायचं? 90च्या दशकात अशा काही गोष्टी होत्या त्या आता आपल्याला खूप पाहायलाच मिळत नाहीत. जशी डेव्हलपमेंट झाली तशा त्या काळाच्या ओघात निघून गेल्या. आणि क्वालिटी सुद्धा. सुरुवात करूया. ओके, तर ही आहे माझी स्टिकर्स कलेक्शनची वही. इयत्ता 3री, 2री, 4थी अशा शाळेत असताना मी हे चालू केलं होतं. त्याच्यामध्ये पहिलं पेज आहे हे क्रिकेटर्स आणि हे खाली जे चमकत आहेत ते बिग बबूल च्युइंगम मिळायचं, स्टिकर्स मिळायचे बिग बबूलचे. आणि हे स्टिकर्स हे वेगळे चॉकलेट्स यायचे, आतमध्ये स्टिकर्स रॅप केलेले असायचे, असे क्रिकेटर्स असायचे वेगळे. पकडा जरा. हे बघा, व्यंकटेश प्रसाद आहे, सचिन तेंडुलकर आहेच नक्कीच, जवागल श्रीनाथ होता, रॉबिन सिंग होता त्यावेळेला. त्यानंतर भारतातला पहिला सुपर हिरो शक्तिमान. कारण गंगाधरच शक्तिमान होते आपल्याला नंतर कळलं. हे शक्तिमानचे पण स्टिकर्स मिळायचे, ते मी पेस्ट करून ठेवले होते. काही कात्रणं मी पेपर मध्ये काढून चिकटवायचो. हे बघा, त्याला ओळखला ऋतिक रोशन जेव्हा काहोना काय आला. तर अशी ही माझी क्रिकेटची स्टिकर्सचं कलेक्शन लहानपणीच. अजून मी जपून ठेवलं, 3री 4थीच्या वेळेस असेल. थँक्यू. त्याच्यानंतर आहे क्रिकेट रिलेटेड अजून मोठी एक आठवण म्हणजे आपण टूथपेस्ट जी वापरायचो कोलगेटची. जनरली सगळ्यांनी कोलगेटच लावली असेल त्यावेळेला. तोच ब्रँड होता. टूथपेस्ट नव्हती तेव्हा, कोलगेटच होती. हे बघा, दिसत आहेत हे क्रिकेटर्स आहेत. झहीर, सगळी टीम्स मी 24-25 क्रिकेटर्स होते, त्यातले 11 जण कलेक्शन मध्ये ठेवले. युवराज सिंग कोलगेट मध्ये मिळायचे हे. तर आई नेहमी कधी बाजारात गेली, आपला बाजारमध्ये, नेहमी कोलगेटचे 3-4 पॅकेट्स माझ्यासाठी खास घेऊन यायचे. ते आता मी त्यावेळेला अनबॉक्स करायचो, पण तेव्हा फोन वगैरे नसल्यामुळे ते व्हिडिओज नाहीत. पण हे कलेक्शन मी अजूनही जपून ठेवलं आहे. हे माझ्या भाच्याने आणि पुतण्याने याच्याबरोबर खेळलेत, तरीही ते मी जपून ठेवलं आहे. कोलगेट, दिस इज द इंडियन क्रिकेट टीम. ठीक आहे, पुढे जाऊया. क्रिकेट बॅट्स ही तशी आताही मिळते, कोड रबर असतो, आताची मुलं वापरतात. ही बॅट खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. ह्या बॅटची स्टोरी खूप खास आहे. आम्ही लहानपणी कोरेगावला जिथे राहायचो तिथे शेजारी मनीषा ताई म्हणून ताईची खास मैत्रीण राहायची. तिने मला चॅलेंज दिलं होतं लहानपणी 2रीत असताना की तू 30 पर्यंत पाडेपाठ कर, मग तुला मी काहीतरी स्पेशल गिफ्ट देईन. तर तेव्हा ही मला म्हणजे 2रीत म्हणजे 30 पर्यंत झाले नव्हते, पण 22 की 19 पर्यंत काहीतरी पाठांतर करून दाखवलं. तेव्हा तिने मला ही बॅट गिफ्ट म्हणून दिली होती. तर याच्यामध्ये ना असं ह्या स्लॉटमध्ये कोड रबर होता, पण मी कधी वापरली नाही. नेहमी मी माझ्याकडे माझं पहिलं बक्षीस म्हणून मी जपून ठेवली होती. त्याच्यानंतर आहे हा क्रिकेट बॉल. असे काही स्टिकर्स मिळायचे चॉकलेट्समध्ये आणि दुकानदाराकडून ज्या घ्यायचो तो दुकानदार कशी डायरी टाईप एक बुक, छोटीशी बुक द्यायचा आणि त्याच्यावर ते नंबर वाईज छोटे छोटे स्टिकर पेस्ट करायला लागायचे. आणि त्या पेजवरचा एक नंबर कम्प्लीट झाले की असं एक काहीतरी गिफ्ट मिळायचं. त्याच्यामध्ये क्रिकेट बॅट होती, लेदर बॉल होता, अजून आता मला आठवत नाही नक्की काय काय गिफ्ट होते, पण त्यावेळेला मला हा लेदर बॉल मिळाला होता. थोडासा खराब झाला, आम्ही खेळलो होतो याच्यासोबत लहानपणी. तर हा लेदर क्रिकेट बॉल. ऑर्डिनरी कॅमेरे आले, त्याच्यामधलाच हा आहे कोडॅकचा KB10 कॅमेरा. त्याच्यामध्ये हा पूर्णपणे बॅटरीवर चालायचा आणि 36 फोटोचा एक रोल यायचा छोटासा, तो ह्या साईडला इन्सर्ट करायचा असतो. त्याच्यानंतर ही लेन्स ओपन करून फोटोज क्लिक करायचे. 36 क्लिक झाले की तो रोल धुवायला टाकायचा. त्याच्यानंतर तो ॲटलिस्ट आठवड्या ते 2 आठवड्यांनी मिळायचा विथ निगेटिव्ह. ते निगेटिव्ह पण आहेत माझ्याकडे, तुम्हाला नंतर मी दाखवेन. हा एक कोडॅकचा KB10 कॅमेरा. त्याच्यानंतर पाऊच सकट येतो.
त्याच्यानंतर थोडीशी अपग्रेडेशन झालं टेक्नॉलॉजीमध्ये आणि त्याच्यानंतर आला होता तो हा डिजी कॅम आहे निकॉनचा. हा लेन्स ओपन होतात ऑन केल्यावर. पण हा चार्जिंगवर आहे. ही स्क्रीन आहे, स्क्रीन टच नाही आहे, पण ते तुम्ही प्रिव्ह्यू वगैरे बघू शकत असतात. बटन्स होते कंट्रोलसाठी, क्लिक अँड सेव्ह, मेमरी कार्ड सारखं. त्याच्यानंतर मी लहानपणापासून क्रिकेट आणि म्युझिक ह्या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी होत्या आमच्या आयुष्यात, अजूनही आहेत त्या. त्याच्यामधली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉकमन. वॉकमन म्हणजे काय तर ओपन करायचं, त्याच्यात कॅसेट टाकायची. ऑलरेडी एक कॅसेट आहेच तेव्हाची, ही बघू शकताय. स्टाईल मूवी, स्टाईल शर्मन जोशी आणि साहिल खान. ही पण सेलवरच, बॅटरीवरच चालायची. बहुतेक ही चालू आहे अजून, बॅटरी टाकून मी चेक करेन. 1.5 जॅक असायचा, हेडफोन्स घालून तुम्ही ऐकू शकाल. आणि ते पाठीमागे बेल्ट मध्ये अडकवायला सुद्धा. तेव्हा बेल्ट आणि प्लेटवाला पॅन्ट आपल्या असायच्या, त्याच्यात ते अडकवायचो. ट्रिपला किंवा बाहेर सहलीला वगैरे जाताना माझा भाऊ मोठा किंवा मी घेऊन जायचो. त्याच्याच रिलेटेड मोठ्या आठवणी अजून आहेत. त्यामुळे याच्यासाठी कॅसेट्स लागायचे. 40-50 रुपयाची एक कॅसेट मिळायची. नवीन एखादा मूवी किंवा सण वगैरे असतील तेव्हा बाजारामध्ये कॅसेट्स यायच्या. तर या आहेत कॅसेट्स त्यावेळेच्या. बऱ्यापैकी 90च्या पुढच्याच आहेत त्या. माझ्या पप्पांना खूप गाणी ऐकायची सवय होती, त्यामुळे अशा वेगवेगळ्या कॅसेट्स आणायच्या. आणि ही माहेरची साडी, ह्याच्यामध्ये पूर्ण चित्रपट रेकॉर्ड केले, जे मेन डायलॉग्स आहेत ना ते. आम्ही शेजारी वगैरे ही कॅसेट ऐकायला जायचो. मग त्यांचं ऐकून झालं, रडून झालं की ते 4 दिवसांनी कॅसेट परत घरी आणून द्यायचे. हे आहे माहेरची साडी. अशा खूप आहेत, म्हणजे हा पूर्ण बॉक्स कॅसेटने भरलेला आहे बघा. त्याच्यामध्ये हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या भक्तिगीते, भावगीतं, सगळ्या प्रकारच्या कव्वालीच्या वगैरे सगळ्या कॅसेट. त्याच्यानंतर सीडीज पण होते आमच्याकडे, पण त्या आता घरी आधीच्या घरी आहेत आमच्या. आहे नोकियाचा कीपॅड वाला फोन, मोस्टली सगळ्या जणांनी वापरलाच असेल. हे तसं नवीनच मॉडेल आहे, पण ते वापरलं होतं त्यामुळे मी कलेक्शन मध्ये ठेवलं. त्याच्यानंतर हे आहेत सॅमसंगचे ब्लूटूथ हेडफोन्स. त्याच्यावर फक्त कॉलिंगसाठी याचा यूज व्हायचा. याला मीडिया सपोर्ट नाही आहे. चार्जिंग करून बघायला पाहिजे चालू आहे का. त्याच्यानंतर आता आपण डेटा ट्रान्सफर करायला जसं ॲप्स वगैरे वेगवेगळे वापरतो, त्यावेळेस हे कार्ड रीडर वापरायचो. मे बी आताही आपण वापरतोच. हे त्यावेळेचं जुनं कार्ड रीडर आहे. त्याच्यामध्ये 3 स्लॉट आहेत. मायक्रो एस साठी, कॅमेराचा जो मेमरी कार्ड मोठा असतो त्यासाठी एक, तर प्लग अँड ट्रान्सफर असं त्याचा यूज आहे. त्याच्यानंतर आहे एक जुनी वहीचं कवर, वह्या अशा त्यावेळेला मिळायची. हे पण रिलेट करू शकता. याच्यामध्ये हा गेम होता, ट्रम्प काढून अजूनही मिळतो. त्याच्यावर वेगवेगळे त्यांचे पर्टिक्युलर्स लिहिलेले असतात, ते सांगून आपण जास्तीत जास्त कार्ड्स गोळा करायला लागतो. हे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी घड्याळ. HMTचं ओरिजिनल घड्याळ आहे. क्लिअर नाही होते, फोकस नव्हतं त्याच्यावर. त्याला कुठल्याही प्रकारचे बॅटरी बॅकअप किंवा चार्ज लागत नाही. तो फक्त चावी देऊन, इथे चावी आहे, ही फक्त फिरवायची आहे. तो 12 तास वगैरे चालतं. त्याच्यानंतर आपण वापरू शकतो. ते पप्पांनी घेऊन ठेवलं. ह्याचं बिल मी बघितलं, 1983चं बिल आहे त्या घड्याळाचं, HMTचं. ते बिल पण मी जपून ठेवलं अजून. शाळेत असताना बऱ्याचशा वेळेला आम्ही मराठी मीडियमचे असल्यामुळे इंग्लिश शब्द खूप कळायचे नाही त्यावेळेला. मग पप्पांकडे त्यावेळेची डिक्शनरी 90sच्या वेळची होती, अजूनही तशीच आहे. 90s नाही 80s त्याच्याही अगोदरची वाटते मला, कारण त्याची पानं आणि प्रिंटिंग एकदम वेगळीच आहे. म्हणजे टाईपरायटरवर टाईप केल्यासारखं पेजेस आहेत ते सगळे. त्यावेळेची प्रिंटिंग आहे. एक मिनिट. त्यावेळेला ही 33 रुपये 50 पैशाला घेतलेली डिक्शनरी आहे. आता डिक्शनरीची किमती तुम्हाला माहितीच आहे किती आहेत आणि काय मिळतं त्याच्यात. जेव्हा पप्पा कृषी अधिकारी असल्यामुळे कोकणात त्यांचं पोस्टिंग झालं, त्यावेळेला मनोरंजनाचं साधन म्हणून त्यांनी त्यांच्यासोबत येताना हा फिलिप्सचा रेडिओ आणला होता. अजूनही चालू आहे. मी पण कधीतरी चालू करून ट्युनिंग करायचा प्रयत्न करतो. हे ऑन ऑफचा बटन आहे, व्हॉल्यूम आणि ऑन ऑफ, आणि हे ट्युनिंग करायला. हे अजूनही चांगल्या स्थितीत. इथून
बॅटरीसाठी स्लॉट आहेत, हे ओपन करून इथे 4 बॅटरीज टाकायला लागतात. चालू आहे. परत एकदा मी चालू करेनच नक्कीच. फिलिप्सचा रेडिओ. आणि सगळ्यात मौल्यवान अशी एक गोष्ट आठवण आमच्याकडे आहे, जे त्यावेळेला पोस्टर्स मिळायचे जुन्या काळात, जुन्या बांधणीचे आणि तेव्हाचं काय डिटेलिंग वगैरे आणि असं ते असणारे, बऱ्यापैकी जे आता नाही मिळत आणि ते जिवंत वाटायचं. बऱ्यापैकी हातानेच पेंट केलेले असायचे असं मला वाटतंय. त्याच्यामधलंच एक आहे हे देवी सरस्वतीचं छानसं पोस्टर. लाईट येतोय. हा, ते आता आम्ही एका ह्याच्यावर काय स्टिक करून घेतलंय. ते पण पप्पानीच घेऊन ठेवलं होतं त्यावेळेला. ते मला कपाटामध्ये सापडलं. मग आणि असंच एक प्रभू श्रीराम दरबार मधला एक आहे पोस्टर, ते आम्ही नंतर कधीतरी दाखवू. ह्या आहेत आमच्या आठवणी, 90च्या दशकातील आठवणी. अजूनही बऱ्याच आहेत त्या, जशा आमच्या हातात येतात. सापडतील म्हणजे आम्ही ठेवल्यात त्या व्यवस्थित. आता व्हिडिओ करायचा होता आणि ज्या इझिली मिळणाऱ्या म्हणजे जवळ होत्या त्या आम्ही आता घेतल्या. त्याचा आम्ही नेक्स्ट पार्ट घेऊन पुन्हा येऊच. तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमच्या आठवणींमधल्या गोष्टी तुमच्याकडे अशा काय काय आहेत, किंवा तुम्हाला आठवत आहेत अशा कोणत्या गोष्टी तुम्ही वापरल्या आहेत, किंवा यातल्या अशा कोणत्या गोष्टी तुमच्याकडे सुद्धा होत्या, ते नक्की कमेंट करून सांगा. दशकातील परत काही ज्या आठवणी आहेत त्या परत घेऊन आम्ही तुमच्यासोबत येऊ. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर थँक्यू. टाटा.